अजित पवारांच्या याच आव्हानाला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं होतं। अजित पवारांना गोष्टी खटकत होत्या, मग ते बोलले का नाही असा सवाल अमोल कोल्हेंनी केला होता। तर अजित पवारांनी एकदा चॅलेंज दिलं की ते पूर्ण होतच, अशी प्रतिक्रिया पुन्हा अजित पवारांनी दिली। तर अजित पवारांनी शिरूरमध्ये आमचा उमेदवार निवडून आणणार असं म्हणत अमोल कोल्हेंना पाडण्याची काल जणू काही खुलं चॅलेंज दिलं। त्यानंतर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना उत्तर दिलेलं होतं, जर तुम्हाला गोष्टी खटकत होत्या तर तुम्ही तेव्हाच का बोलले नाही, तुमच्याच मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम सुरू होतं असं अमोल कोल्हेंनी म्हटलं होतं। मात्र या सगळ्यानंतर अजित पवारांनी चॅलेंज दिलं की ते पूर्ण होतच असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। शेवटी जनसामान्य सर्वसामान्य जनता ठरवणार आहे की ही जनता तत्वांच्या मूल्यांच्या बाजूने उभी राहणार आहे की ती सत्तेच्या बाजूने उभी राहणार है, हे जनतेला ठरवायचं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि जर छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सांगायचं एकदा विडा उचलला असेल, जर तुम्ही तो पण उचलला असेल, तर मला वाटतं की या केसमध्ये निवडणुका हे केवळ एक माध्यम असतं, सत्ता हे केवळ एक साधन असतं। ज्या लोकांना असं वाटतं की सत्ता हे साध्य आहे, तर त्या लोकांसाठी मला वाटतं की एखादं पद असणं किंवा नसणं या फार महत्वाच्या गोष्टी अशा वाटतात। आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल।